सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यभर आंदोलन सुरू आहे। एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरती कर्मचारी अजूनही ठाम आहेत। मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय। राज्यातील विविध भागात कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे तर दुसरीकडे आझाद मैदानात कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। गेल्या 17 दिवसांपासून आझाद मैदानात संप सुरू असल्याचं आपण बघतोय। राज्यभरातून कर्मचारी आझाद मैदानात आंदोलन करतायत तर खारघरमधून आझाद मैदानाकडे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोखण्यात आलंय तर तिकडे मनमाड कर्मचाऱ्यांना म्हणजे मनमाडमध्ये कर्मचाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यामुळे आझाद मैदानात आता राज्यभरातून एसटी महामंडळाचे कर्मचारी हे एकत्रित येताना दिसत आहेत पण आता त्यांना ठिकठिकाणी रोखण्यात देखील आलेलं आहे। राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचं विलीनीकरण झालंच पाहिजे या मागणीवरती हे कर्मचारी ठाम आहेत। राज्य सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या जातात। आपल्या कुटुंबासह आझाद मैदानात हे एसटी कर्मचारी हे आंदोलन करताना दिसत आहेत। याचबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहेत थेट आझाद मैदानातनं। आपण पाहतोय प्रशांत की एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत। आज ठिकठिकाणी त्यांच्या कर्मचाऱ्यांना म्हणजे जे या आझाद मैदानात येत होते त्यांना रोखण्यात आलं। आता यापुढे आंदोलनाची दिशा काय नेमकं त्यांच्या भावना आहेत? विशाल, आझाद मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज हजारो एसटी कर्मचारी त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी दाखल झाले आणि आत्ताची जी परिस्थिती जर का आपण बघितली तर आपण बघतोय की या ठिकाणी एसटी कर्मचारी महिला ज्या आहेत हातामध्ये साडी चोळी वगैरे घेऊन अनिल परब जे परिवहन मंत्री यांना हे भाऊबीज देण्यासाठी जात आहे। काही ठिकाणी बांगड्या सुद्धा दिसत आहे। ताई, हे काय आहे? हातात बांगड्या, साडी चोळी कशासाठी? थोडे इकडे इकडे तोंड करा इकडे। आपले राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांना किती वेळा विनंती करून सुद्धा त्यांनी एसटी कामगारांचा विचार केलेला नाहीये। त्यामुळे त्यांना त्यांच्याकडे ते म्हणतात की विलीनीकरण होणं शक्य नाहीये कारण पैसा नाही, खात्याकडे पैसा नाहीये। खात्याकडे पैसा नाही, विलीनीकरण शक्य नाही, मागणीसाठी आग्रही आपण बघतोय। राकेश, आपण दाखवूया काय आहे चित्र आझाद मैदानाचं। जोपर्यंत नजर जाते कॅमेराची तोपर्यंत दिसते फक्त एसटी कामगारांची गर्दी, प्रचंड गोष्ट, आंदोलन, कोलाहल, आपल्या मागणीवर सगळे ठाम असलेले आणि याच ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही आहे। खरं तर पोलिसांच्या बंदोबस्ताचं, संयमी बंदोबस्ताचं कौतुक नक्की करावं लागेल। लोखंडी बॅरिकेड्स इथे उभे केले। जितके आंदोलक आहेत त्यापेक्षा अधिक मोठ्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी दाखल होतोय। पोलीस दलाचे अनेक वरिष्ठ अधिकारी, ॲडिशनल कमिशनर दिलीप सावंत असो, डीसीपी हरिबालाजी असो किंवा भूषण बेळदेकर आझाद मैदानाचे सिनियर पोलीस अधिकारी असो, हे सगळेच या ठिकाणी दाखल झालेत। जाताय तुम्ही सगळे मग अनिल परबांकडे, ताई काय सांगाल? तुम्हाला जायला मिळतंय? रोखलं जातं या ठिकाणी? जाऊन दे ना ते किती रोको देत, आम्ही आमची वाटचाल आता मागे घेत नाही। प्रत्येक दिवाळीला ही भाऊ आणि टाकत असते। ताई, एक मिनिट, तुम्ही इकडे या थोडं इकडे या। आतापर्यंत आपल्याकडे असं झालेलं की प्रत्येक भाऊबीजेला भाऊ हा बहिणीला ओवाळणी टाकत असतो पण ही पहिलीच अशी दिवाळी गेलेली आहे जी दुखोट्यामध्ये गेलेली आहे आणि आम्ही सगळ्या बहिणी त्यांना आमचं जे जुनपणा आहे ते त्यांच्यासाठी घेऊन जात आहोत। आज तुम्ही बघताय ह्या गंगासागर सानप ज्यांच्या पतींचं निधन होऊन फक्त 1च महिना झालाय, आज त्यांची परिस्थिती काय असेल ही परबना दिसत नसेल का? त्यांची लहान लहान मुलं आहेत, त्यांनी आज कुणाला बाबा म्हणून हाक मारायची? ह्या एकट्याच नाहीयेत। आज स्वतः माझ्यावर ज्या वेळेला निलंबनाची कारवाई झाली त्यावेळेला माझ्या मनात सुद्धा एक क्षण असा येऊन गेला की आपलं काही खरं नाही, आपण ज्या हक्कासाठी लढतोय तो काही शेवट जाणार नाही, आपणही कुठेतरी जावं निघून किंवा आत्महत्या करावी। त्यावेळेला फक्त आणि फक्त ज्या माझ्या आईने मला इथपर्यंत आणलं त्या आईचा आणि मला जी ड्युटीवर असताना 10 वेळा फोन करते माझी लहान मुलगी, तिचा चेहरा मला आठवला आणि कदाचित तो पाऊल मी उचलला नाही आणि मी आज इथं सक्षमपणे उभी आहे परब साहेबांना सांगण्यासाठी की आमची ही जुनी पाणी ओवाळणी तुम्ही घ्या आणि आम्हाला विलीनीकरण द्या। या ताईच्या डोळ्यातल्या अश्रूंनी कोरडा झालेला किनार या सुद्धा बोलक्या आहेत। आणखी याचमुळे अशा अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतंय। तरुण प्रसंग आहे, प्रश्न काही असो चर्चेतनं सुटू शकतो ते सगळ्यात महत्वाचं। आणखी ही चर्चा होणार कधी याची अपेक्षा प्रत्येक कर्मचाऱ्याला आहे आणि प्रत्येक या ठिकाणी भगिनीला आहे। या खरं तर एक भगिनी आपल्यावर अशी आहे की ज्यांच्या घरातला करता कुटुंबातला जो 1 महिन्यापूर्वी एसटी कर्मचारी घरी गेला। ताई, खरं विचारणं अत्यंत चुकीचं आहे, काय परिस्थितीला तुम्ही सामना करताय?
जे घरात करते का लहान लेकराला कसं सांभाळायचं मी घरात सासू सासरे वयस्कर येतं जर मंत्र्यांच्या घराचे कोणी गेलं असतं तिने दिवाळी साजरी केली असती का आमची काय दिवाळी झाली काय करायचं हे सरकारच आम्हाला कधी कधी भावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा शब्द अपुरे पडतात. अशाच प्रकारची परिस्थिती आहे. आपण जाऊया थोडं अजून मागे की कशा प्रकारे हे चित्र एकंदरीत या सगळ्याच ठिकाणी दिसतंय. अनेक ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी कामगार आक्रमक असतात. या कामगारांना खरी बळ दिलेली आहे त्यांच्या कुटुंबातल्या इतर महिलांनी किंवा त्या कामगारांना बळ दिली आहे सगळ्या महिला कर्मचाऱ्यांनी आणि ते सुद्धा आज सगळ्या रस्त्यावर उतरले. भाऊ काय सांगाल, आज सगळ्या भगिनी तुमच्या पुढे आल्या आहे. आज आमच्या इथं एवढं लाखोच्या संख्येनं कर्मचारी आले आहेत तरी या परिवहन मंत्र्याला जरा सुद्धा लाज वाटत नाही की एवढ्या आमच्या भगिनी इथं मुलं बाळं घेऊन या कोणी चंद्रपूर, कोणी भंडारा, कोणी गोंदिया, कोणी इकडून कोकणातून, कोणी इकडून खानदेशमधून, कोणी पश्चिम महाराष्ट्रातून आलेले तरी पण इथं परिवहन मंत्री यायला तयार नाहीत. आमच्या इथं कुठल्याही प्रकारचं निवारण करत नाही. प्रत्येकाला अपेक्षा आहे की परिवहन मंत्र्यांनी संवाद साधावा. प्रकाश आपण दाखवूया काय आहे परिस्थिती. म्हणजे जिथे जाईल आपण त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी घोषणा दिल्या येत आहे. एक साथ सगळ्यांचे आवाज येत आहे. काय सांगशील? कामगारांचं विलिनीकरण झालंच पाहिजे, एसटीचं विलिनीकरण झालंच पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत विलिनीकरण झालंच पाहिजे. विलिनीकरणाशिवाय माघार घेणारच नाही आणि घेणार नाही. विलिनीकरण झालंच पाहिजे एवढीच आमची मागणी. संतप्त आहेत, आक्रमक आहे. विलिनीकरण कशासाठी हा सगळा मुद्दा महत्वाचा असतो. कशासाठी विलिनीकरण हे झालंच पाहिजे. एसटीचं विलिनीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आम्हाला लोकांपेक्षा विलिनीकरण याचा पर्याय नाही आणि या सरकारला तातडीने निर्णय घेऊन आम्हाला ह्या तातडीने निर्णय घेऊन सरकारमध्ये सामील करून द्यावा आणि शासन विलिनीकरण द्यावा. हा प्रचंड क्षोभ दिसतोय सगळ्यांचा. आपण बघतोय तर कशा प्रकारे केल्यासारखे हात उठताय या आझाद मैदानावरचा. हा कामगारांचा आवाज आहे, हा कामगारांचा टाहो आहे, हा कामगारांचा आक्रोश आहे. या प्रत्येक कामगाराच्या कुटुंबातली प्रत्येकाची इच्छा हीच आहे की सरकार, तुम्ही जर का मायबाप आहात तर सरकार या पोरांना पोरकं सोडू नका. चर्चा करा, संवाद करा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला दिलासा द्या. हे चित्र जे आहे आझाद मैदानावरचं बोलतं आहे. या महिला भगिनींचा जो अथांग जनसागर आपल्याला दिसतोय. महाराष्ट्राच्या काळ्या कोपऱ्यातनं येत असलेल्या महिला आणखी त्याच ठिकाणी या एसटी कामगारांच्या संतप्त असलेल्या घोषणा या सगळ्या बोलक्या परिस्थिती, बोलकं चित्र आहे. खरं तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये हा प्रयत्न प्रत्येकाचा प्रत्येक वेळी असतो. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचा सुद्धा आहे. पण भावना भूमिका महत्वाची आहे. मित्र, मागणी का विलिनीकरण झालं, का इतके अन्याय होत आहे? आतापर्यंत 40 लोकांच्या आत्महत्या झाल्या. हे सरकार कधी जागा होणार आहे? 1 लाख कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या पाहिजे का तुम्हाला? कधी जागा होणार सरकार? आत्महत्या 48 जणांच्या आत्महत्या झाल्या. अजून किती पाहिजे तुम्हाला? पण आत्महत्या करणं, आयुष्य संपवणं हे उत्तर कधीच असू शकत नाही. काय करतो माणूस शकत नाही आणि पगारीमध्ये आणि काय करू शकतो सांगा याच्यामध्ये. किती बळी घेणार आहे? किती बळी घेणार आहे? माझा क्षोभ या सगळ्यांचा दिसतो आहे. हे सगळेजण जे गोळा झालेले आहेत या सगळ्यांचे उठणारे आवाज सुद्धा सांगताय की काय परिस्थितीचा सामना ते करताय. आम्हाला शासनामध्ये विलिनीकरण झालंच पाहिजे. हा सामना करायचा तरी कसा, आपलं घर चालवायचं तरी कसं. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यांवर कामगार आग्रही आहे, आक्रमक आहे. या कामगारांच्या मागण्या हाच आहेत त्या विलिनीकरण. पण विलिनीकरण का हवंय त्यांना हे लक्षात का नाही घेतलं की हातात येणारा तुटपुंजा पगार जो आहे तो घर चालवता येत नाही. एखाद्या चालक आणि वाहकाची चूक झाली तर 100 पट, 200 पट, 500 पट अशा प्रकारची दंड आकारणी जी त्याच्यात केली जाते ती दंड आकारणी अन्यायकारक आहे. अशा प्रकारचं सातत्याने काहो ते फोडत असतात. या सगळ्याच ठिकाणी त्यांचं हे म्हणणं असतं की ज्या पद्धतीने या कामगारांवर अन्याय ड्युटी लावण्यावर नव्हतो तो कुठेतरी थांबला पाहिजे. विलिनीकरण करण्याची मागणी ही वेळ का आली हेच महत्वाचं आहे. आणि ही मागणी करण्याची वेळ आली म्हणून ही आहे परिस्थिती विशाल आझाद मैदानावरची. अजूनही राज्य सरकार त्यांना
म्हणजे चर्चा तर होत आहेत, पण अजूनही राज्य सरकारच्या वतीने विलिनीकरणाच्या दृष्टिकोनातून एकच उत्तर दिलं जात आहे की हा विषय कोर्टात आहे आणि यानंतर न्यायालयाकडनं जी काही निरीक्षणं नोंदवली जातील आणि त्यानंतर पुढला निर्णय जो तो होऊ शकतो असं वारंवार सांगितलं जात आहे. तरीही एसटी कर्मचारी आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवरती यापुढेही ठाम असणार आहेत का? प्रशांत. विशाल, राज्य सरकारच्या माध्यमातून जी समिती गठीत करण्यात आली आहे त्या समितीचा अहवाल, भाऊ मला एक सांगा, सरकार हायकोर्टाने आदेश दिला, समिती तयार केली, त्या समितीचा अहवालाचा जो निर्णय असेल तो बंधनकारक मानणार का? नाही 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 का तर आम्हाला सांगतो समिती आम्हाला मान्य नाही, समितीचं आम्हाला देणं घेणं नाही. समिती सरकारसोबत म्हणजे आतल्यात बांधिलकी आहे त्यांची, त्यामुळे आमच्यापाशी अन्याय होतो आमच्या आणि तो कुठला निर्णय तो होत नाही आणि कुठलाही निर्णय आमच्यापाशी येत नाहीये. काय सांगणार? समितीमध्ये कोण आहे? मुख्यमंत्र्याचा सचिव आहे, उपमुख्यमंत्र्याचा सचिव आहे, अर्थमंत्र्याचा सचिव आहे. निर्णय कोण घेणार? सचिव घेणार काय मंत्री घेणार? आज आमची रस्त्यावर उतरण्याची का पाळी आली? 40 कर्मचारी आमची आत्महत्या केली. 40 कर्मचारी अजून किती जीव घेणार आहेत? 2017ला सुद्धा एक समिती गठीत झाली होती. समितीने सुद्धा हेच केलं. आज 4 वर्ष झाले 2017ला समिती नेमली, अद्यापपर्यंत त्या समितीचा अहवाल आलेला नाहीये. मग आता या समिती नेमून करणार काय तुम्ही? परत तोंडाला पानच पुसणार आहात. 2017ला सुद्धा समिती गठीत करण्यात आली होती आणि समिती गठात करण्यात आली होती, त्या समितीच्या अहवालाचं नेमकं झालंय काय? म्हणजे आज ज्यावेळेस आपल्याला हे सगळे दिसत आहे, या सगळ्यांचा जो आवाज आहे तो आवाज सरकारपर्यंत पोहोचता येणं महत्वाचं आहे आणि हा आवाज जर का नाही पोहोचला तर काय होणार? आंदोलन करण्याची वेळ काय येते हे लक्षात का नाही घेत सरकार? समितीमध्ये कोण आहे? तर सरकारचे सगळे सदस्य आहेत ज्यांना त्यांनी नियुक्त केलेलं आहे. मग या समितीवर विश्वास कसा ठेवायचा, या समितीवर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न त्यांचा तसाच अनुत्तरित आहे. काय सांगाल? सांगायचं म्हटलं आज राज्यामध्ये 42 आत्महत्या झाल्यात आमच्या भाऊबंधांच्या, एसटी कर्मचाऱ्यांच्या. आमच्या आया बहिणीचं कपाळ पुसलं गेलंय तरी या राज्य सरकारला जाग येत नाही. ती सरकार होती बाळासाहेबांची की बाळासाहेब एक शब्द जर बोलले तर महाराष्ट्र बंद व्हायचा, पण आता ती शिवसेना राहिलेली नाही. आता रिमोट कंट्रोल दुसरं वेगळंच कोणी चालवतंय आणि इथं मराठी माणसाचं मरण झालंय महाराष्ट्र राज्यात. आम्ही परप्रांतीय आहोत का? आम्ही ह्या राज्यातले स्थानिक इथले भूमिपुत्र आहोत. आम्हाला नाही काय मिळत नाही. आमचे परिवहन मंत्री घरात बसलेत पण इथं चर्चा करायला येत नाहीत. इथं मैदानात या, 4 गोष्टी आमच्याशी बोला. फक्त तुम्हाला बोलायची नसेल वेळ तर फक्त सही करा आणि आम्हाला राज्य शासनाचं विलीनीकरण करा. कोणतंही काम करायचं असेल तर 80% रोजगार दिला पाहिजे, हा खरं तर कायदा आहे. या कामगार एकजुटीच्या घोषणा ज्यावेळेस हे सगळे कर्मचारी देत आहेत, आंदोलक देत आहेत किंवा आझाद मैदानाच्या चहू बाजूंनी आपण बघतोय, राकेश आपण दाखवूया हा शोक कुठपर्यंत पोहोचला. या ठिकाणी पोलिसांनी मोठे बॅरिकेड्स लावलेले आहेत. खरं तर 62 लाख प्रवासी रोज एसटीतनं प्रवास करतात. कोरोनापूर्वीची ही परिस्थिती होती. 17,000 एसटी रस्त्यावर असतात, 34,000 चालक वाहक रस्त्यावर असतात. आणखी हेच आहे ते सगळे चालक वाहक जे या ठिकाणी या एसटी महामंडळाच्या माध्यमातून करत असतात. 22 ते 24 कोटीचं उत्पन्न खरं तर एसटीचं दररोज व्हायचं. 10 ते 12 कोटी खऱ्या अर्थानं खर्च होता. पण नेमकं एसटी महामंडळ तोट्यात का? टाहो फोडताय प्रत्येक जण. टोपी लावली आहे, कुठल्या आगाराचे तुम्ही? मी नांदेड आगाराचा, नांदेड आगार. मी हेड मेकॅनिक. या महाराष्ट्राच्या परिवहनाच्या शासनात विलिनीकरण झालंच पाहिजे. आमच्या कित्येक कर्मचाऱ्याचे बळी गेलेले आहेत आणि अजून किती बळी जाणार? सरकारला खा जाग येत नाही. खरं हे विशाल आपण जर का बघितलं, ही कामगाराची प्रातिनिधिक आपण प्रतिक्रिया जर का बघितली तर प्रत्येक कामगार उत्स्फूर्तपणे बोलायला लागलाय. फार गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे सरकारला. बंद झालेली चर्चेची किवाडं खुली करावी. समितीच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये अहवाल जेव्हा सादर व्हायचा तेव्हा होईलच, पण तोपर्यंत ही रोज होणारी परवड तरी थांबणं आवश्यक आहे. समजुतीनं घेण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडताय का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. विशाल. प्रशांत, तू आपल्याबरोबर असंच थांब. फार महत्त्वाचा मुद्दा तू मांडलेला आहे की हा संप मिटवण्याच्या विषयाला घेऊन सरकारचे प्रयत्न कमी पडत आहेत का? आता जसं प्रशांत बाग यांनी इथल्या सगळ्या संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली, त्याच प्रकारचा संवाद आमचे प्रतिनिधी विलास बडे यांनी देखील साधला होता कर्मचाऱ्यांशी. बघूयात काय भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्यात.
या आझाद मैदानावर 9 तारखेपासून ठाण मांडून बसलेल्या या एसटी कर्मचाऱ्यांची एकमुखी मागणी आहे, ती म्हणजे एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा. आज 9 तारखेपासून तुम्ही इथं ठाण मांडून बसलेले आहात. सरकार म्हणतंय आता तुम्ही माघार घ्या, कारण तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. हा संप पुढे जाणं एसटीसाठी, एसटी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याचं आहे. त्यामुळे संप मागे घ्या असं सांगितलं जात आहे. तुम्ही माघार घ्यायला तयार आहात का? माघार कधी घेणार? आम्ही माघार घ्यायला तयार नाही. आणि सगळ्या मागण्या म्हणजे कुठल्या? आमची एकच मागणी आहे, विलिनीकरणासाठी लोक इथं जमलेले आहेत. तुम्ही उशिरा मागणी केली असं म्हणता? नाही, आम्ही उशिरा मागणी केलेली नाही. आम्ही उशिरा मागणी, आमचे 40 लोक आत्महत्या केल्या 40 लोकांनी. अजून किती उशीर व्हायचा? उशीर झाला, खरोखर उशीर झालेला आमचा. 40 लोक आत्महत्या करायच्या पूर्वी आम्ही करायला पाहिजे होतं. 40 लोकांनी आत्महत्या केल्यानंतर आम्ही मागणी करतोय. ह्या लोकांचं अजून डोकं ठिकाणी विना झाले. रोज एक माणूस आत्महत्या करायला लागलाय. तुम्ही कधी निर्णय घेणार? जे सरकारतर्फे बोलतात की ही जी विलिनीकरणाची मागणी ही ऐन वेळेला घेतली. सर इथे तारीख आहे सर 8/12/2016. एसटीचं राज्य शासनात विलिनीकरण करावे म्हणून आम्ही एसटी कर्मचाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन दिले होते, राज्यपालांना निवेदन दिलेत, मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेत. ही याच्यावर तारीख आहे सर. हे बघा सर, झूम करून दाखवा. 8/12/2016. जे मंत्री साहेब बोलतात की मागणी ऐन वेळेची, मग हे काय? कागद कधी खोटा बोलत नसतो. एखादा माणूस खोटा बोलेल, एखादा व्यक्ती खोटा बोलेल, पण इतिहास कधी खोटा बोलत नाही. हा इतिहासात आम्ही याची नोंद करण्यासाठी राज्यपालांकडे त्यांची पूर्ण आम्ही हे केलेले आहेत, मागण्या दिलेल्या आहेत, निवेदन त्याचे पूर्ण कॉपी आमच्याकडे आहे. सरकार असं म्हणतंय की आता आम्ही समिती गठीत केलेली आहे. समिती. समितीचा अहवाल येऊ द्या, मग आपण त्याच्याबद्दलचा निर्णय घेऊया. पण तुम्ही संप मागे घ्या. 2017 मध्ये जेव्हा संप झाला तेव्हा ज्या संघटना नेतृत्व करत होत्या, ज्या आज सत्तेमध्ये जे पक्ष आहेत त्यांच्या कठपुतल्या बनलेल्या आहेत त्या, आणि त्यांनी फक्त आश्वासनावरती संप मागे घेतला. 2017 पासून 1 रुपयाची आमची पगारीत वाढ झाली नाही, 1 रुपयाची. पण जे मंत्री साहेब आता बोलतायत की आम्ही हे दिलं ती दिलं, 1 रुपयाची मागणी आमची वाढ झाली नाही. आपल्याला किती एसटीच्या किंमत असते बसवर हो? शिवशाही लिहिली, पण शिवशाही आली का एसटीत? कशी येईल? शिवशाही तर त्यांच्या घरातच सगळं चाललेलं आहे, मग येईलच काय? बरं मी काय बोलते, एसटी वाल्यांना आम्हाला लाख वाटते हो विलिनीकरण झालं पाहिजे का? तर आमचं पोट भरेल, आमची पोरं शिकतील, आम्हालाही अशी हौस आहे की आमची पोरं शिकतील, सगळं होईल. एक काम करा ना, जनतेचं मत घ्या. जनतेचं मत घ्या की त्यांना खाजगीकरण हवे की कर्मचाऱ्याचं विलिनीकरण हवे, हे त्यांनाच विचारा. एसटीचं उत्पन्न एवढं आहे की एसटी आज उपाशी नाहीये. तुम्ही आज प्रत्येक आगारात, प्रत्येक स्टँडला जा, ऊसाचं दुकान आहे रसवंतीचं, त्याचं भाडं तुम्ही घ्या. आज एका दुकानाचं भाडं कमीत कमी 25-30 हजार भाडं येतंय. फिरते विक्रेतेवाले त्यांचे भाडं येतंय. आज आमचा ट्रक चालतो, ट्रक महाकार्गो, त्याचं भाडं येतंय. एसटी ही तोट्यात नाही, ही नफ्यात आहे. फक्त अधिकारी वर्ग एसटी तोट्यात दाखवतो आणि कर्मचाऱ्याचे हाल करतोय. विलिनीकरण तुम्हाला करता येत नाही आणि खाजगीकरणाच्या पुढ्या सोडतायत. वारंवार सरकारच्या वतीने सांगण्यात येतंय याचा गिरणी कामगार करायचा आहे, जागा हडप करायची आहेत, अशी भावना व्यक्त केली आहे गोपीचंद पडळकर यांनी. सरकारला यामध्ये निर्णय घ्यायचा नाही, सरकारला या विषयावरती काही बोलायचं नाही. तुम्ही विलिनीकरणाच्या विषयावरती आला तर म्हणता की कोर्ट सांगल, कोर्टाने ऑर्डर केलेली आहे, त्यामुळे आम्हाला करता येत नाही. आणि खाजगीकरणाच्या पुढ्या सोडताना ते चालतंय, तेव्हा कोर्ट काय म्हणत नाही तुम्हाला. म्हणजे तुम्हाला निर्णय घ्यायचा नाही, तुम्हाला हा विषय सगळा लोंबकळत ठेवायचा आहे. वारंवार सरकारी पक्षाच्या वतीनं असं म्हणण्यात येतंय की तुमचा आम्ही गिरणी कामगार करणार आहे. म्हणजे त्यांचं काय प्लॅन ठरलंय हेच सरकारनं स्पष्टपणे सांगायला पाहिजे. म्हणजे गिरणी कामगार यांचा करायचा आहे, मग तुम्हाला त्यांच्या जागा हडप करायच्या आहेत. त्यामुळे ही दृश्य जर आपण बघितली तर आज या एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या संपाची तीव्रता अधिक या ठिकाणी वाढवलेली आहे. सगळे कर्मचारी आक्रमक झाल्याचं आपण बघतो. या सगळ्या भगिनी ज्या आहेत या एसटी कर्मचारी आहेत आणि त्यांच्या वतीने त्या आता परिवहन मंत्री अनिल परब यांना वाण द्यायला चाललेले आहेत, पण पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे. पोलीस त्यांना मैदानाच्या बाहेर पडू देत नाहीयेत. आणि आता या क्षणाला ब्रेकिंग न्यूज अशी कळते की परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चेकरता भेट नाकारलेली आहे. संपकरी प्रतिनिधींशी आज ते चर्चा करणार होते, पण ते त्यांच्याशी चर्चा करणार नाहीयेत असं कळतंय. त्याच्यामुळे आता नेमकं पुढे काय होणार, कशा पद्धतीने ही भेट नाकारल्यानंतर एसटी कर्मचारी यावरती प्रतिक्रिया व्यक्त करतात हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण आज राज्यभरातनं मोठ्या संख्येनं आझाद मैदानात म्हणजे आधीच कर्मचारी जे तिथं आंदोलनाला बसलेले होते, पण त्याच्यात
अधिक कर्मचाऱ्यांची वाढ झालेली आहे आणि यात हे कर्मचारी या कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचं एक प्रतिनिधी मंडळ जे होतं अनिल परबांशी चर्चा करण्याकरता येणार होतं, पण आता चर्चेकरता अनिल परबांनी या प्रतिनिधी मंडळाला भेट नाकारल्याचं कळतंय. या संपकरी प्रतिनिधीशी ते चर्चा करणार होते, कारण अजूनही एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत. काही झालं तरी विलिनीकरण झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही, त्याबद्दलचं लेखी आश्वासन त्यांनी द्यावं, अशी भूमिका एसटी कर्मचारी वारंवार मांडताना दिसत आहेत. आणि आता त्यात खरं तर आझाद मैदानातल्या आंदोलनकर्त्यांच्या संख्येमध्ये देखील वाढ झाल्याचं आपण पाहतोय. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. असं असताना अनिल परबांनी चर्चेकरता ही भेट का नाकारली, कमाल आहे. याबद्दल बोलूयात आमच्या प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत. अजित, काय माहिती याबद्दल? आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय अजितशी संपर्क करण्याचा प्रयत्न आपण करूच. अजितकडनं आपण माहिती जाणून घेणार आहोत की परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही भेट का नाकारली. पण आज ही भेट होणं फार आवश्यक होतं. याचं कारण अर्थात असं आहे की आज पुन्हा एकदा आझाद मैदानात एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचं आपण बघतोय. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी थोड्यापूर्वी या एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारला एसटीचं खाजगीकरण करायचं आहे, तो त्यांचा डाव आहे. एसटी ही तोट्यात नाहीये, ती फायद्यात आहे. असं असताना अधिकारी वर्गाकडनं ती तोट्यात दाखवली जाते. एसटी महामंडळाचं विलिनीकरण केलं जावं ही मागणी ते वारंवार करताना दिसतात. जाऊयात पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत. अजित, काय माहिती याबद्दल? विशाल, आता जी माहिती कळते त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांचं एक 5 ते 7 जणांचं प्रतिनिधी मंडळ जे आहे ते अनिल परब यांचं मुंबई सेंट्रल येथे कार्यालय आहे, या कार्यालयाजवळ ते पोहोचले. या प्रतिनिधी मंडळाचं म्हणणं आहे की तिथे मंत्री आहेत, त्यांच्यासमोर भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस जे आहेत ते भेटू देत नाहीये. आणि वरून असा मेसेज आलेला आहे की जे तुम्हाला काही चर्चा करायची आहे ती पोलिसांशी चर्चा करा, आमच्याशी नाही. हे वकील गुणार्थ सदावर्ते हे जे एसटी कर्मचारी संघटनेचे जे वकील आहेत, ज्यांनी न्यायालयामध्ये त्यांची बाजू मांडलेली आहे, ते वकील त्या प्रतिनिधी मंडळासोबत आहेत. त्यांनी या बाबतीमध्ये माहिती दिलेली आहे. त्यानुसार त्यांची भेट अनिल परब यांनी त्यांना भेट घेण्यास नाकारलेली आहे. अनिल परब हे ज्या ठिकाणी हे कर्मचारी पोहोचलेले त्याच कार्यालयामध्ये आहेत, उपस्थित आहेत ते? हो, त्यांचं जे अधिकारी जे आहे त्यांचं म्हणणं आहे की ते त्याच कार्यालयामध्ये माफ करा, हे जे मंडळ पोहोचलेलं आहे त्या मंडळातले जे वकील आहेत त्यांचं म्हणणं आहे की ते तिथेच पोहोचलेले तिथं आहेत. आम्ही त्यांना विनंती केली होती की आमची चर्चा करा, पण पोलिसांमार्फत ते सांगतात की त्यांना चर्चा करणं शक्य नाहीये न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे. आणि जे काही मुद्दे आहेत हे मुद्दे जे आहेत त्यांच्यापर्यंत मांडायचे होते का त्यांची नेमकी भेट घ्यायची होती, पण भेट जी आहे त्यांची होऊ शकली नाहीये असं या सगळ्या मंडळाचं म्हणणं आहे. अजित, ही भेट अगोदर ठरली होती का? म्हणजे अर्थात त्याबद्दलची वेळ घेण्यात आलेली होती का? ही भेट ठरली होती का याबाबत अजून स्पष्टता नाहीये. पण जे प्रातिनिधिक मंडळ जे आहे, जे गुजर म्हणून जे त्यांचे प्रतिनिधी आहेत, त्याच पद्धतीनं वकील आहेत गुणार्थ सदावर्ते, यांनी जी माहिती दिली हे तिथं पोहोचलेले आहेत. आणि यांच्या माहितीनुसार मुंबई सेंट्रलच्या कार्यालयामध्ये अनिल परब आहेत. त्यांची भेट होणं अपेक्षित होतं, पण तसं झालेलं नाहीये. आपण जाऊया थेट आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे. पुन्हा एकदा ते आझाद मैदानात सगळे आंदोलनकर्ता एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधतायत. प्रशांत, असं कळतंय आता एसटी कर्मचाऱ्यांचे जे वकील आहेत त्यांची जी बाजू मांडतायत गुणरत्न सदावर्ते, त्यांनी असं म्हटलंय की कर्मचाऱ्यांच्या वतीने जे प्रतिनिधी मंडळ परिवहन मंत्र्यांची भेट घेण्याकरता गेलेलं होतं त्यांना भेट नाकारण्यात आली आहे, त्यांना भेट देण्यात येत नाहीये. त्यांना असं सांगण्यात येतंय की काय तुम्हाला जे काय बोलायचं असेल तुम्ही पोलिसांशी बोला, कारण हा विषय न्यायप्रविष्ट आहे. विशाल, खरं तर अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर आता चर्चा सुरू आहे. म्हणजे की खरं तर म्हणजे मुंबई सेंट्रल कार्यालयामध्ये ज्यावेळेस हे सगळे कर्मचारी प्रतिनिधी गेले होते तिथे अनिल परब आणि त्यांची भेट होऊ नाही शकली. माहिती अशी समजते की अनिल परब आता बांद्राला आहे. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना सोबत घेऊन पोलीस दलाचे अतिवरिष्ठ अधिकारी यांनी सुद्धा तोडगा काढण्यासाठी, सामंजस्याची चर्चा करण्यासाठी म्हणून बांद्रा इथे या ठिकाणी जाण्याचं सुद्धा नियोजन केलं होतं. पण ती सुद्धा भेट रहित झाली आहे. म्हणजे अनिल परब यांची कर्मचारी असो, आंदोलक असो किंवा त्यांच्या वतीनं इतर कोणाशीही जी काही भेटी होण्याचा निर्णय होता तो आज रहित झालेला आहे.
आणि याचमुळे ज्या भाऊबीज त्यांना देण्यासाठी म्हणून ज्या महिला जात होत्या त्यांनाही पोलिसांनी रोखलं. आणखीन त्याच ठिकाणी त्यांना सुद्धा आझाद मैदानाच्या बाहेर ज्या लोखंडी बॅरिकेड्स आल्या होत्या त्याच्या बाहेरून जाता आलं नाही. जर ते बाहेर गेले तर त्यांना आत येता आलं नसतं किंवा कदाचित त्यांना अटक सुद्धा झाली असती. अशा प्रकारचे सुद्धा संकेत एकंदरीत मिळत होते. आता मी आझाद मैदानमध्ये आहे. आझाद मैदानमध्ये आपण बघतोय, प्रकाश आपण दाखवूया. या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या अनेक वेगळ्या डेपोमधनं अनेक कर्मचारी आज इथे दाखल झालेत. खरं तर रोज या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी असतेच, पण आज ज्या पद्धतीनं अभूतपूर्व सगळे कर्मचारी या ठिकाणी आंदोलक या ठिकाणी महाराष्ट्रातनं दाखल झालेले आहेत. लढा विलिनीकरणाचा या मागणीसाठी जे अत्यंत आग्रही आहे, ठाम आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये विलिनीकरण झालं पाहिजे या मागणीसाठी जो कामगारांचा, एसटी कर्मचाऱ्यांचा ज्या पद्धतीनं या ठिकाणी सगळा लढा देण्यासाठी जी पूर्ण मोठी गर्दी वाढत चालली आहे ती गर्दी बोलकी आहे. सरकारच्या माध्यमातून लक्षात घेतलं पाहिजे की आपण तातडीनं दखल घेतली पाहिजे, कारण ही जर का गर्दीचे लोट हे असेच दिवसेंदिवस वाढत राहिले तर नेमकं करायचं काय हा प्रश्न पुन्हा येतोच आहे. दादा, आज बरीच गर्दी परत जमा झाली. आज या महाराष्ट्र राज्यामध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून ज्या सरकारनं एसटी महामंडळाला घोषित केलं आणि तीच अत्यावश्यक सेवा या सरकारच्या नाकर्तेपणामुळे 70 ते 80 लाख प्रवाशाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जेणेकरून जे आज प्रस्थापित माननीय परिवहन मंत्री म्हणतात कामगाराची एक मागणी सोडून सगळ्या मागण्या मान्य केल्या. वास्तविक पाहता कामगाराची एकच मागणी आहे. यांच्या पक्षीय संघटनेच्या 300 मागण्या आहेत, जी की एकही कामगार हिताची मागणी नाही. अशा मागण्या या माननीय परिवहन मंत्री किंवा दादा मला एक सांगा की म्हणजे की एक नाही दोन नाही तब्बल जवळपास 28 कर्मचाऱ्यांच्या संघटना या ठिकाणी महाराष्ट्रात कार्यरत होत्या. मग एवढ्या जर का संघटना कार्यरत होत्या तर या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मागण्यांना न्याय नाही मिळाला? संघटना आम्हाला एक सांगायच्या आणि संघटना आतून दुसरंच करायचे बघा आतापर्यंत मॅनेज व्हायच्या. आणि आजपर्यंत कर्मचाऱ्याला संघटनेने भूल थापा देऊन बरं का आजपर्यंत जी आज परिस्थिती दिसते फक्त संघटनेच्या मुळे दिसते. आज संघटनेच्या नाकर्तेपणा कोणाचा? संघटनेचा. त्यामुळे हे साचत तिथपर्यंत आलं. काय सांगशील भाऊ? खऱ्या अर्थाने जर पाहायचं म्हटलं तर आपण संयुक्त आपण महाराष्ट्र म्हणतो, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, शिवरायांचा महाराष्ट्र म्हणतो. पण या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये या मोठ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाराजांचं नाव घेता, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता. अरे आज या ठिकाणी रोज 1 नव्हे 2 नाही 42 आत्महत्या झालेल्या आहेत. आणि तुम्हाला जर परराज्यामध्ये आत्महत्या झाल्यानंतर तुम्ही राज्य बंद करायची घोषणा करता. परराज्यामध्ये नक्कीच ती दुःखदायक घटना आहे, पण या राज्यामध्ये 42हून अधिक आपले बांधव गेले आहेत. अरे तुम्ही काय झोपलाय? टाहो जो आहे हा टाहो पोचता आला पाहिजे. आपण जिथपर्यंत नजर जाते प्रकाश आपण दाखवूया की कशा प्रकारे संतप्त गोष्ट सगळे करताय. याच मैदानावर मनसेच्या माध्यमातून खरं तर पुकार देण्यात आला. प्रतिभाश्चंद्र लेखे वर्धिष्ठु विश्ववंदिता शाह सुनो शिवसैष्या मुद्रा बदले राजते. एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचं आपण बघतोय आणि तिथून आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याला सगळ्या घडामोडींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. याच प्रकारे आपण असंही या बुलेटिनमध्ये पुढे याबद्दलचे अपडेट घेत राहणार आहोत. पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेकनंतर आपण बघूया जय हिंद सन्मानमध्ये 1971च्या लढाईत भारतानं पाकिस्तानला कशा प्रकारे धूळ चारली याची शौर्यगाथा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर थेट जाऊयात पुन्हा एकदा आझाद मैदानावरती, आणि आपण पाहतोय की आझाद मैदानात एसटी कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवरती आक्रमक झालेत. आज अधिक आक्रमक झाले. त्याचं कारण असं आहे की राज्यभर एसटी कर्मचारी हे आझाद मैदानात मोठ्या संख्येने जमताना दिसतात. म्हणजे यापूर्वीही एसटी कर्मचारी ते तिथे आपल्या संपावरती ठाम आहेत, तिथे ते आंदोलन करतात. पण आता आज आणखीन काही त्यांच्या सहकाऱ्यांची यामध्ये भर पडलेली आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांची आझाद मैदानातली संख्या जी आहे ती वाढली आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याला तिथून सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. प्रशांत,
विशाल, शब्द अपुरे पडतील अशा प्रकारची परिस्थितीमध्ये झपाट्यानं बदल आझाद मैदानावर होतोय की आज सकाळपासूनच ज्या पद्धतीनं प्रचंड मोठी गर्दी या आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाढायला लागली आहे ती लक्षणीय आहे खरंच. म्हणजे आपण ज्या ठिकाणी नजर जाईल आपली त्या ठिकाणी जर का बघितलं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या गटामध्ये विखुरलेले अनेक जण आहेत. एखादा नेता येतो, संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस त्याचा विचार ऐकण्यासाठी सगळे गोळा होतात आणि घोषणा या प्रत्येकाच्या सुरू असतात. लढाव विलिनीकरणाचा या आग्रही मागणीसाठी सगळे कामगार आक्रमक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये एसटीचं शासनामध्ये विलिनीकरण झालं पाहिजे या सगळ्या घोषणा देतात. भाऊ, घोषणा तर देताय तुम्ही, काय सांगशील? आम्ही या ठिकाणी 8 दिवसापासून आलेलो आहोत. आमची एकच मागणी आहे की फक्त विलिनीकरण म्हणजे विलिनीकरणच झालं पाहिजे, आम्हाला दुसरं काहीच नको आहे. आम्ही त्याच मुद्द्यावर कायमस्वरूपी ठाम आहोत. अजून 2 महिने जरी लागलं तर आम्ही या ठिकाणी आमच्या मुद्द्यावर ठाम आहोत. या ठिकाणी राजा, पण 2 महिने जर का झाले नाही, दादा पुढे या तुम्ही जरा 2 महिने झाले तरी इथं हलणार नाही असं म्हणतायत, पण शेवटी एसटी आपली गावची आहे ना, लालपरी आहे ना, मग ती बंद पडून कसं चालेल? आज सर्व प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना, आमच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी वेटीस धरलेलं नाही. आजची ही वेळ जी आणली आहे त्या या नाकर्ते शासनानं 3 चाकी रिक्षा प्रवास प्रशासनाने वेळ आणलेली आहे. आज तुम्ही बघताय संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या 25 दिवसापासून हे आंदोलन तीव्र चालले की एसटी महामंडळ हे शासनात विलिनीकरण झाले पाहिजे. या एकमेव मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून माझे एसटी बांधव 42 बांधवांनी आत्महत्या केल्या. मान्य आहे, पण त्याचा तिढा निघाला पाहिजे ना, याचं तर काहीतरी सोल्युशन निघालं पाहिजे ना. सरकार बरोबर चर्चा, विलिनीकरण याच्या व्यतिरिक्त काय नाही. आमचं मागणी एकच आहे, त्याच विषयावर परिवहन मंत्र्यांनी चर्चा करावी, अन्यथा चर्चा करू नये. विशाल, एसटी म्हणजे काय रे? एसटी म्हणजे की शहरी आणि ग्रामीण भागाला जोडणारा खरा दुवा. म्हणजे खऱ्या अर्थानं अर्थकारण जे असतं ना, गाव पातळीवरचं शहरीकडे जाणारं, हे सगळं एसटीच्या माध्यमातून जात असतं. लालपरी म्हणजे प्रत्येकाच्या जीवाभाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. म्हणजे शहरी भागात येणारा भाजीपाला असो, शहरी भागात येणारा टपाल असो, काहीही असो, प्रवासांसोबत ते सुद्धा येत असतं. आणि आपल्या शिक्षणासाठी म्हणून मैल पायपीट करणाऱ्या अनेकांना आधार असते तर ती एसटी, आणि याच एसटीचे हे सगळे चालक आणि वाहक आहे. कोरोनाच्या पूर्वी 65 लाख प्रवासी दररोज एसटीत प्रवास करत होते आणि या 65 लाख प्रवासांच्या माध्यमातून 22 ते 23 कोटीचं दररोज उत्पन्न एसटी महामंडळाला होत होतं. 10 ते 12 कोटीचा खर्च. पण इतके पैसे जात आहे कुठे? खरं तर 270 कोटी महिन्याला पगारासाठी लागतात आणि उत्पन्न 650-700 कोटी. मग नेमकं होत आहे काय? शिवशाहीच्या माध्यमातून खऱ्या तोट्याला सुरुवात झाली अशा प्रकारचा आक्षेप अनेकांनी केलेला आहे. भाऊ, तोट्यामध्ये असलेली बस विलिनीकरण झाल्यानंतर केवढा मोठा बोजा पडेल, पण तरीही तुमची मागणी का? बोजा पडल असं आम्हीच बोलू शकत नाही. तुम्ही अभ्यास करा ना, तुम्ही मोठ्या प्रशासनात बरोबर, तुम्ही. काही वेगवेगळे अनेक मुद्दे जे आहेत ते एसटी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित करताना दिसतात. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हा सगळा संवाद सुरू आहे. प्रशांत, मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येईनच, पण तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आपण पाहतोय कर्मचारी अधिक आक्रमक झालेले आहेत. आणि आता आमच्या जय हिंद सन्मानबद्दल 1971 मध्ये 13 दिवस चाललेल्या सर्वात छोट्या युद्धानंतर पाकिस्तानी सैन्याची सर्वात मोठी शरणागती जगासमोर आली. भारतीय जवानांच्या शौर्यानं पाकिस्तानी सैन्याची घाबरगुंडी उडवली. जवळपास 10 पट सैन्यबळ जास्त असूनही पाकिस्तानला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. 16 डिसेंबर 1971 रोजी काय झालं होतं जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून. 16 डिसेंबर 1971 रोजी काय झाले होते? पाकिस्तानला त्याच्या सर्वात मोठ्या शरणागतीची आठवण करून देणारा हा ऐतिहासिक फोटो 16 डिसेंबर 1971ला म्हणजेच 50 वर्षांपूर्वी ढाका शहरात काढलेला आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की पाकिस्तानचे जनरल खान नियाझी शरणागती पत्करण्यासाठी जेव्हा टेबलवर आले त्याच्या आधी नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊयात नेमकं काय घडलं होतं. 1971 मध्ये भारताच्या पूर्व कमांडचे स्टाफ ऑफिसर मेजर जनरल होते AR जेकब. त्यांना पाकिस्तानच्या शरणागतीवर नजर ठेवण्यासाठी ढाक्याला पाठवलं होतं. 16 डिसेंबर 1971 ची सकाळ. शरणागती करण्याचे आदेश मिळताच मेजर जनरल जेकब 16 डिसेंबर 1971ला ढाका विमानतळावर पोहोचले. मेजर जनरल जेकब पाकिस्तानी सैन्याच्या कारमध्ये बसून जेव्हा पुढे गेले तेव्हा मुक्ती वाहिनीच्या सैनिकांनी गोळीबार केला.
सैनिकांना कळलं नाही की पाकिस्तानी ब्रिगेडियर सोबत भारतीय जनरल प्रवास करत होते. मेजर जनरल जॅकब यांनी हात वर करून कारमधून उडी घेतली. मुक्तीवाहिनीच्या सैनिकांना कळलं नेमकं काय होतंय, पण ते पाकिस्तानी ब्रिगेडियरला मारू इच्छित होते. परिस्थिती सांभाळत मेजर जनरल जॅकब ब्रिगेडियर सोबत पाकिस्तानी सैन्याच्या मुख्यालयात पोहोचले. तेव्हा नियाजींनी शरणागती पत्करायला नकार दिला आणि सांगितलं की युद्ध बंद करायला तयार आहोत. मेजर जनरल जॅकब यांनी समजावलं की शरणागती पत्करली तर त्यांची आणि कुटुंबियांची जबाबदारी भारत घेईल. मेजर जनरल जॅकब यांनी नियाजी यांना अर्ध्या तासात निर्णय घ्यायला सांगितलं. सोबतच त्यांना इशारा दिला की नियाजी यांनी शरणागती पत्करली नाही तर ढाका शहरावर बॉम्ब वर्षाव केला जाईल. अखेर अर्ध्या तासानंतर नियाजी यांनी शस्त्र खाली टाकण्याचा निर्णय घेतला. सर्वात छोटे युद्ध आणि सर्वात मोठी शरणागती. शरणागतीवेळी ढाकामध्ये उपस्थित होते 26,400 पाकिस्तानी सैनिक. ढाकापासून 30 किलोमीटर अंतरावर होते फक्त 3,000 भारतीय सैनिक. अशा प्रकारे 1971 मध्ये 13 दिवस चाललेल्या सर्वात छोट्या युद्धानंतर पाकिस्तानी सैन्याची सर्वात मोठी शरणागती जगासमोर आली. भारतीय जवानांच्या शौर्यानं पाकिस्तानी सैन्याची घाबरगुंडी उडवली. जवळपास 10 पट सैन्यबळ जास्त असूनही पाकिस्तानला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. ज्यावेळी शरणागती पत्करली जात होती त्यावेळी ढाका शहरात 26,400 पाकिस्तानी सैनिक होते, तर ढाका शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर 3,000 भारतीय सैनिक आदेशाची वाट पाहत होते. मेजर जनरल जॅकब यांच्यासोबत फक्त 2 सैनिक होते. लेफ्टनंट जनरल जगजीत अरोडा पोहोचल्यानंतर नियाजी यांनी आपली पिस्टल सरेंडर केली आणि त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अशाच डबडबलेल्या डोळ्यांनी पाकिस्ताननं भारतापुढे शस्त्र टेकले. 50 वर्षांनंतर आता भारत 16 डिसेंबर 2021 रोजी त्या क्षणाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे. यानंतर जय हिंद सन्मानमध्ये इथे वेळ झाली की ब्रेकची आणि ब्रेकनंतर पाहूयात अभिनेता अभिजित खांडकेकर याची जवानांच्या शौर्याविषयीची प्रतिक्रिया. ब्रेकनंतर पाहूया 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय जवानांच्या शौर्यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. अभिनेता अभिजित खांडकेकर यांनी जवानांच्या शौर्याविषयी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. 1971 मध्ये पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल आपण सगळेच जाणतो. या गोष्टी ऐकल्यानंतर अजूनही स्फुरण चढल्यासारखं होतं आणि पुढची कित्येक वर्ष फक्त भारतातल्याच किंवा पाकिस्तानमधल्याच लोकांना नाही तर जगभरातल्या लोकांनी आदर्श घ्यावा अशाच पद्धतीने आपण हा विजय मिळवला होता. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून जय हिंद सन्मान या उपक्रमाद्वारे या सगळ्या सैनिकांना आणि या बहादरांना आपण सलाम करणार आहोत. या शुभेच्छा मी मुद्दाम देतोय न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या टीमला, कारण त्यांनी इतका चांगला समाज उपयोगी उपक्रम करण्याबरोबरच त्यातलं जे रस आहे, त्यातलं जे स्फुरण आहे ते कायम ठेवण्याचा मनोमन प्रयत्न केलाय. आणि याच ऐतिहासिक विजयाचा सुवर्ण महोत्सव आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून जय हिंद सन्मानच्या माध्यमातून सगळेच साजरा करणार आहोत आणि या सगळ्या जवानांना, इंडियन मिलिटरीला सलाम करणार आहोत. या सगळ्या सैनिकांना माझा सुद्धा मनापासून सलाम. यानंतर या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.